आपण हल्ली आपल्या अवतीभोवती अशा लोकांना बघतो की जे नेहमी आरक्षणाचा विरोध करत असतात. तर हे जे लोक असतात ना, ते अशा कॅटेगरीमधून येत असतात की ज्यामधून त्यांना कधीच अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टीबद्दल कधी स्ट्रगल करावा लागला नाही आणि भविष्यात लागणारही नाही. त्यामुळे अशा लोकांना आरक्षणाची जाणीव कमीच असते. तर चला मग, जे लोक नेहमी आरक्षणाबद्दल बोलत असतात अशांना आता उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. तर आपला रिझर्वेशन सिस्टम हा बेसिकली 4 श्रेणीमध्ये विभागला गेला आहे आणि ते म्हणजे ओबीसी, एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस. तर यात आरक्षण बघितलं तर ओबीसीला 44%, एससीला 23% आणि एसटीला 9% आणि उर्वरित जो ओपन कॅटेगरी असते त्याला 24% आणि ते पण विना आरक्षण. पण 10% ओपन कॅटेगरी ही इकॉनॉमिकली वीक असल्यास ईडब्ल्यूएस आरक्षणाचा वापर घेऊ शकते. पण तुम्ही रियालिटी जर बघाल तर 46% IAS आणि IPS हे जनरल कॅटेगरी मधून येतात आणि 30% ओबीसी मधून आणि उर्वरित 24% हे एससी आणि एसटी मधून येतात आणि त्यांचा पण रेकॉर्ड हे गव्हर्नमेंट पूर्णपणे डिस्क्लोज करत नाही. का बरं? केला पाहिजे ना डिस्क्लोज, की बाबा एससी कॅटेगरी मधले किती IAS आणि IPS अधिकारी कोणत्या पोस्टवरती रुजू आहे हे गव्हर्नमेंटनी रेकॉर्ड दिला पाहिजे. आणि यावरून आपल्याला समजू शकते ना की आरक्षणाचा खरा फायदा कोण घेत आहे. आणि यामधून पण ईडब्ल्यूएसचा गैरवापर करून काही जनरल कॅटेगरी मधून IAS IPS बनतात. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. IAS ऑफिसर अभिषेक सिंग हा 2010 बॅचचा IAS ऑफिसर आहे आणि तो बघा कसा सनी लिओन संगती डान्स करत आहे. आणि हाच अभिषेक सिंग IAS कसा झाला तर LD मधून, म्हणजेच लोकोमोटिव्ह डिसएबिलिटी, म्हणजे जे लंगडे लुळे असतात या कॅटेगरी मधून. तर आता मला सांगा, जो जिमला जातो, सनी लिओन सोबत डान्स करतो, तो कसा काय LD कॅटेगरी मध्ये बसू शकतो? आणि दुसरी गोष्ट, निकिता खंडेलवाल ही 2014 मध्ये IAS अधिकारी बनली. तर यावरून खरंच तिला डोळ्यांची समस्या असेल का हे स्पष्ट दिसून येते. तर यावर आपल्या सर्वांना स्पष्ट दिसते की ईडब्ल्यूएसचा गैरवापर कसा जनरल कॅटेगरीद्वारे करून घेतला जातो. मग आता मला सांगा, जनरल कॅटेगरीचा शेअर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये 56% असेल ईडब्ल्यूएस ला पकडून आणि ओबीसी कॅटेगरीचा शेअर 30% असेल, तर एससी आणि एसटी फक्त 14 मध्ये आरक्षणाचा पूर्ण फायदा कसे घेऊ शकतात? मग आरक्षण असून जर जनरल कॅटेगरी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये 56% होल्ड करू शकतात, तर आरक्षण जर रद्द केलं तर ओबीसी आणि एससी ने सिव्हिल सर्व्हिसेस मिळवण्यासाठी कधीच विचार करायचा नाही. आणि जर काही लोकांना ह्या गोष्टी जर पटत नसतील तर अशा लोकांनी जरा घरातून बाहेर पडून बघा. आज तुम्ही बघा, ग्रामपंचायत असो किंवा नगरपालिका असो किंवा गव्हर्नमेंटचे कोणतेही डिपार्टमेंट असो, त्यामध्ये सी आणि डी ग्रुप कॅटेगरीमध्ये ओबीसी आणि एससी कॅटेगरीतले लोक काम करत असतात. तर लक्षात असू द्या, हा जो मी व्हिडिओ तो काही जनरल कॅटेगरीला टार्गेट करण्यासाठी नाही बनवला. हा जो व्हिडिओ मी अशा लोकांसाठी बनवला जे नेहमी आरक्षणाच्या विरोधात बोलत असतात. तर फायनली मी इतकंच बोलेल, आरक्षण हे असलं पाहिजे आणि त्याचा फायदा स्लो मध्ये का असेना जे इकॉनॉमिकली वीक लोक असतात किंवा स्टुडंट असतात त्यांना नक्कीच होत असतो.